हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत एक नेकची डिझाईन, बॅक नेक डिझाईन। तर चला सुरुवात करूया। तर मी इथे सगळ्यात पहिले घेते मी जी नेक डिझाईनसाठी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तो आहे 5 इंच विड्थ म्हणजे 10 इंच आणि हाईटला पण आहे 11 इंच, म्हणजे रुंदीलाही 11 आणि हाईटलाही 10। तुम्ही असं घेतलं तरी चालेल तुमच्या नेकच्या हाईटनुसार। माझी आता नेकची हाईट आहे 10 इंचाची, तर मी तो घेतलेला आहे 11 इंचाचा। आणि 2.5 इंच आपल्याला गळ्यांची रुंदी घ्यायची आहे, जी नेहमी आपण घेतो। वरतून पण मी 2.5 इंच घेतलेली आहे, खालून पण 2.5 इंच। आणि आपल्याला 2.5 इंचाचा आपल्याला इथे स्क्वेअर बनवायचा आहे। तर तुम्हाला म्हणजे एक स्क्वेअर बनवून याच्यामध्ये शेप टाकायचा। आता तुम्ही नेहमी जसं राऊंड नेक किंवा मटका नेकसाठी बनवता त्याच्यासारखं सेम बनवायचं आहे आपल्याला बॉक्स। आणि याच्यामध्ये आपल्याला कट वर्क काढायचे आहे। जे कट वर्क जे आहे ते माझे व्ही शेपमध्ये आहे। तर त्याच्यासाठी आपण पहिले व्ही शेपसाठी एक लाईन बनवून घेऊया। क्रॉस लाईन जी असते आपल्याला ती बनवून घ्यायची आहे व्ही शेपसाठी। तर मी व्ही शेपसाठी इथे तुम्ही असं एक स्केल पकडून तुम्ही लाईन बनवून घेऊ शकता। आता मी इथे एक पूर्ण डार्कवाली एक डार्क लाईन बनवते, जी तुम्हाला दिसून येईल ती लाईन बनवत आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला परत व्ही शेप कटवर्क जे बनवायचे ते आपले एकदम सगळे सारखे आले पाहिजे, म्हणून तुम्ही एक मेजरमेंट घेऊ शकता। म्हणजे 1.5 इंचाचा कटवर्क किंवा मग एक जो राऊंड असतो कटवर्कचा जो राऊंड तो एक 1.5 इंचाचा किंवा 1.25 इंचाचा, या टाईपमध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे। आता मी इथे नॉर्मली 2-2 इंचाचे टाकलेले आहेत, की जी माझी इथे डिझाईन आहे ती माझी 2-2 इंचाची आहे। तर मी 2 इंच किंवा मग तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं असेल तर 1.5 इंचही घेऊ शकता। तर मी इथे आता तुम्हाला 1.5 इंचाचं दाखवते, की मी 1.5 इंचाची जी आहे ती कटवर्कसाठी मेजरमेंट टाकलेलं आहे। आपल्याला 1.5 इंचाचं पूर्ण डॉट टाकून घ्यायचे आहे, की जेणेकरून आपल्याला याच्या शेपमध्ये कटवर्क टाकता येऊन जातील ह्या टाईपमध्ये। तर तुम्हाला असेच आता याच्या कटवर्कचे आपले थोडेसे बाहेर येतील, त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा बाहेर लाईन मारून घ्यायची आहे, की जे आपल्याला कटवर्कचा जो आतमधला शेप आहे तो आपला कुठे येणार आहे त्याच्या हिशोबाने। तर आम्ही इथे एक तुम्हाला हे डॉट अगदी त्याच्या सरळ खालीच द्यायचे आहे आणि पूर्ण असं त्याच्यावरती एक राऊंड करून घ्यायचं आहे। तुम्हाला अगदी असं बक्रमवर वगैरे शेप देऊन तुम्ही त्या पद्धतीनेही करू शकता, पण ही पण एक सोपी ट्रिक आहे की जेणेकरून तुमचं कामही इझी होऊन जाईल आणि व्यवस्थित शेप पण येऊन जाईल। तर तुम्हाला जर असं कन्फ्यूज होत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा व्ही शेप बनवून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला त्या व्ही शेप म्हणजे स्केलने मी एक छोटंसं मार्क केलेलं आहे, की त्या मार्कच्या हिशोबाने तुम्हाला तिथे कटवर्क बनवता येतील। तर तुम्हाला या पद्धतीने पूर्ण कटवर्क बनवून घ्यायचे आहे। हे जे सर्कल असतं त्यालाच आपण कटवर्क म्हणतो। तर हे तुम्हाला इथे बनवून घ्यायचे आहे। मी पूर्ण इथे दोन्ही याचे म्हणजे पूर्ण याचे कटवर्क बनवून घेत आहे। तुम्हाला याच पद्धतीने बनवायचे आहे। जर तुमच्याकडे एक कशा छोटं बॉटलचं कॅप वगैरे जरी असेल तर तुम्ही त्याच्या हिशोबाने हाफ सर्कल सारखे कटवर्क बनवून घेऊ शकता। आता आपल्याला हे पूर्ण कट करून घ्यायचे आहे। तर आपण हे कट करून घेणार आहोत, की हेच तुम्हाला कटिंग करतानाही अगदी व्यवस्थित कटिंग करायची आहे, की जेणेकरून तुमचे म्हणजे कट एक्स्ट्रा कट व्हायला नको, म्हणजे जो शेप आहे तो अगदी व्यवस्थित यायला पाहिजे। कटिंगमध्ये थोडासा इकडे तिकडे गेला तरी पण स्टिचिंगमध्ये पण तुम्हाला व्यवस्थितच करायचं आहे। ऑलरेडी म्हणजे कपडा असल्यामुळे कटवर्कच्या खाली कपडा असल्यामुळे स्टिचिंगमध्ये ॲडजस्ट होऊन जातं, त्याच्यामुळे तुम्हाला कट पण व्यवस्थित करायचे आहे आणि स्टिच पण अगदी व्यवस्थित करायचे आहे। एवढी काही म्हणजे हार्ड नाही आहे डिझाईन, पण थोडीशी तुम्हाला सांभाळूनच घ्यायची आहे थोडी कट करताना। तर ह्या पद्धतीने आपले कटवर्क रेडी झालेले आहेत। तर तुम्हाला आता याला एक फॅब्रिकवरती कॅनव्हास पेपर प्रेस करून घ्यायचा आहे, जसं आपण नेहमी करतो। याच्यासाठी आपल्याला आता एक्स्ट्रा एवढा कॅनव्हासची गरज नाही, म्हणून आपण याला पण व्ही शेपमध्ये कट करून घेऊया। जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण एवढा मोठाही आपल्या ब्लाऊजसाठी खूप जाड होऊन जातो। त्याच्यासाठी तुम्हाला एक तुम्ही व्ही शेपच्या शेपमध्ये किंवा मग बाहेरचा जो राऊंड शेप आहे त्या शेपमध्ये पण कट करून घेतलं तरी चालतं। मी इथे गॅप याच्यामुळे ठेवलेला आहे खाली, की माझा जो आहे ते बॅक हुक आहे, तर बॅक हुकला ओपन करण्यासाठी मी तिथे तो थोडासा स्पेस ठेवलेला आहे, की जेणेकरून माझे कटवर्कची फिनिशिंग जायला नको आहे। तर मी इथे कपडा पण जॉईन करून घेतला आहे, माझ्याकडे एवढा नव्हता तर मी जॉईन करून घेतला आहे, पूर्ण अखंड कपडा नव्हता। त्याच्यावर मी प्रेस करून घेतून चिपकून घेतलेला आहे। साईडनं आपण स्टिच करून जो कॅनव्हास आहे तो फिनिश करून घेतला। त्याच्यानंतर आपला जो मेन फॅब्रिक आहे म्हणजे जो आपला नेकचा, मी नेक आणि अस्तर मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेतलेलं होतं। त्याच्या आपल्याला जो आपला कॅनव्हास आहे कॅनव्हासच्या मिडलला मेन जो आपलं फॅब्रिक आहे म्हणजे नेकचा जो कपडा आहे त्याचा मिडल ठेवायचा आहे आपला कॅनव्हासच्या मिडलला।
तर इथे आपण अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि आता आपण कटवर्कची जी आहे ती स्टिच करून घेणार आहोत। तर तुम्हाला अगदी म्हणजे स्टिच करताना खूप काळजी घेऊनच स्टिच करायचा आहे। जो कटवर्कचा शेप असतो तो चुकायला नकोय आणि पूर्ण राऊंड शेपमध्येच अगदी हळू, म्हणजे तुम्हाला अगदी घाई करायची नाही आहे आणि गडबड तर अजिबात नकोय, कारण की हा शेप एकदा जो तुम्ही हे करणार आहात त्याच्यावरच तुमचा मेन जो नेक आहे ब्लाऊजचा तो डिपेंड आहे की तुम्ही हे जेवढंच छान कराल तुमचं तेवढंच नेक छान दिसेल। अगदी हळूवारपणे तुम्ही बघू शकता माझी मशीन एकदम स्लो चालती, म्हणजे एकदम मी छोटं कटवर्क घेऊनच तुम्हाला जिथे कटवर्क आहे तिथे सुई ठेवून फिरवायचं आहे। मी पूर्ण स्टिच करून घेतलंय। व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून तुम्हाला फक्त एक स्टिच करून दाखवलं आणि बाकीचं मी स्टिच करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला स्टिच केलं ज्या पद्धतीने आपण स्टिच केलं त्या पद्धतीनेच कट करायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी एकदम स्लोलीच कट करते आहे, कुठेच हे नाही। ज्या शेपमध्ये आपण स्टिच मारलेली आहे त्या शेपमध्येच तुम्हाला कट करायचं आहे। कट केल्याच्या नंतर आपण इथे असं कॅनव्हास खाली घालून जो मेन फॅब्रिक आहे तो बाहेर काढणार आहोत आपण या पद्धतीने। जो आपण हे केलेला आहे कॅनव्हास ठेवला तर तो या पद्धतीने बाहेर काढणार आहोत। हे बघा तुम्ही बघू शकता आपली इथे एकदम छान पद्धतीने कटवर्क रेडी झालेले आहे, जे नेक आपला रेडी झालेला आहे। माझी आता नेकची हाईट थोडीशी कमी आहे याच्यासाठी की माझ्या बॅक हुक होत्या आणि क्लायंटच्या याच्यानुसार की त्यांना नेकची हाईट, नेक तर पाहिजे होता कटवर्कमध्ये पण हाईट त्यांना थोडीशी कमी पाहिजे होती नेकची हाईट तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या नेकची हाईट बनवू शकता। आता मला इथे बॅक हुक करायचे आहे, तर मी जे आहे बॅक जे ओपन करणार आहेत की मी जे मी टक्स मारून घेते पहिले आणि नंतर बॅक हुक म्हणजे ओपन करून घेते। आता टक्ससाठी मी नेहमी सांगते की आपल्याला मिडल काढायचं आहे आणि मिडलपासून 4 इंच दोन्ही साईडला तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे 4 इंच खालच्या साईडनं 4 इंच वरच्या साईडनं आणि हाईटलाही 4 इंच। हे मेजरमेंट अगदी तुमच्या लक्षात राहण्यासारखं आहे, म्हणजे कुठेही कमी जास्त करायचं नाही। मी जेव्हा क्लास घेते तेव्हाही हे मागची साईड हीच सांगते, जेणेकरून तुम्ही फर्स्ट टाइम जरी ब्लाऊज बनवत असाल किंवा शिकत असाल तर तुम्हाला बॅक साईडचे टक्स टाकताना कन्फ्यूज होत नाही। फक्त 4 इंच मेजरमेंट लक्षात ठेवायचं आहे, बाकी काहीच नाही। हाईट पण 4, रुंदी पण 4। तर तुम्हाला या पद्धतीने दोन्ही साईडचे आपण टक्सची मार्किंग केलेली आहे। टक्सची मार्किंग करून आपण टक्स टाकून घेणार आहोत दोन्ही पण बाजूला। तर टक्स टाकल्याच्या नंतर मी जी आहे बॅक साईड ओपन करणार। जर तुम्हाला अगोदरच ओपन करायचे असेल बॅक साईड, म्हणजे जे माझं जॉईन होतं बॅक हुकसाठी ओपन करायचं असेल तर तुम्ही तेव्हाही ओपन करू शकता। जर तुम्हाला नंतर करायचं असेल तर हरकत नाही। मी हे इथे टक्स टाकून घेतलेले आहे। हे बघा तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता मी टक्स टाकलेले आहे। त्याच्यानंतर मी आता इथे जे आहे ती बॅक साईड ओपन करून घेते। जो माझे बॅक साईडचा मिडल आहे ती जिथे आपला जॉईंट आलेला आहे ती साईड मी ओपन करून घेणार आहे। तर इथे मी साईड ओपन करून घेते। त्याच्यानंतर तुम्हाला जे आपण जसं फ्रंटला बटन पट्टी आणि हुक पट्टी बनवतोय सेम तशीच बनवायची आहे, काहीच वेगळं नाही आहे। इथे आपल्याला म्हणजे असं काही नाही की डाव्या साईडला हुक पट्टीच असली पाहिजे किंवा उजव्या साईडला बटन पट्टीच असली पाहिजे। तुम्हाला ज्या पद्धतीने करायच्या तुम्ही त्या पद्धतीने करू शकता, म्हणजे ज्या साईडला जी पट्टी बनवायची त्या साईडला ती बनवू शकता। तर मी नेहमी इथे जसं मी फ्रंटला घेते तसंच बॅकला घेते। जी माझी डावी साईड आहे त्या साईडने मी हुक पट्टी घेते आणि जी उजवी साईड आहे तिथे बटन पट्टी घेऊन कास पट्टी घेते। तर इथे आपल्याला सगळ्यात पहिले आपण हुक पट्टी घेत आहे। तर हुक पट्टीसाठी माझी 1.5 इंचाची पट्टी आहे ती मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि आपल्याला जो वरचा शेप आहे म्हणजे वरतून आपली पट्टी फिनिश असल्यामुळे मी वरती थोडीशी एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि वरतून फोल्ड करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता मी कशी फोल्ड करते। तुम्हाला या पद्धतीने फोल्ड करून स्टिच करायची आहे बटन पट्टी। आता इथे आपण जी वरतून एक्स्ट्राची जी आहे खालची ठेवलेली माझी ती कट करून घेतोय आणि मी इथे खाली अशा पद्धतीने फोल्ड करून तुम्ही बघा या पद्धतीने मी फोल्ड करून वरतून एक स्टिच मारलेली आहे। आता इथे वरती आपण एक स्क्वेअर बनवणार आहोत, म्हणजे माझी जी आडवी स्टिच आहे ती तिथे पॅक येण्यासाठी तुम्ही इथे या पद्धतीने आपण स्क्वेअर घेऊन केलेली आहे। यावर तुम्ही जी पट्टीची फिनिशिंग आहे ती पण खूप छान येते। तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर दिसतंय, म्हणजे असं वाटतही नाही आहे की पट्टी लावलेली आहे आपण इथे बटन पट्टी, आणि खालच्या साईडनी पण तुमची फिनिशिंग एकदम छान येऊन जाते। आता आपण हे घेऊया बटन पट्टीची हुक पट्टीची साईड, कास पट्टीची साईड घेतोय कास पट्टीसाठी घेतोय साईड आपली।
तर त्याच्यासाठी आपण आता जो मेन फॅब्रिक आहे तो पण घेणार आणि अस्तरचा फॅब्रिक आहे तो पण घेणार। मेन फॅब्रिक याच्यासाठी की जेव्हा आपण हुक टाकतो तर त्याच्यानंतर थोडासा स्पेस जो असतो त्याच्यामधून अस्तर तुमचं दिसायला नको म्हणून नेहमी आपण मेन फॅब्रिक सारखीच पट्टी घेतो। त्याच्यासाठी मी पहिल्यासारखेच वरतून थोडासा फोल्ड केला आहे। फक्त चेंज काय आहे, मी पट्टी ती वरतून लावली म्हणजे मेन फॅब्रिकच्या वरतून लावली आणि खाली फोल्ड केली। इथे आपण अस्तरच्या साईडने पट्टी लावणार आणि वरती फोल्ड करणार, फक्त एवढाच चेंज आहे। आणि ही जी पट्टी आहे ती थोडीशी आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे, म्हणजे बॅक साईड असल्यामुळे मी पट्टी थोडीशी एक्स्ट्रा घेतलेली आहे। नेहमी आपली 1 इंचाची पट्टी असते तर मी इथे 1.5 इंचाची रेडी घेणार आहे, म्हणजे आपल्याला जो असतो जो एक्स्ट्रा पट्टी दिसायला हवी म्हणून मी मुद्दामूनच एक्स्ट्रा घेतली। तुम्हाला हवी असेल तर एक्स्ट्रा घेऊ शकता, तो नाही तर तुम्ही नेहमीसारखे पण तुमची पट्टी ठेवू शकता। इथे मी आता एक्स्ट्रा स्टिच मारून घेते आहे आणि जो इकडच्या साईडची जी मी मेन फॅब्रिकचा ठेवलेला होता कपडा त्याला पण मी आडवी जी स्टिच मारते जेणेकरून आपला कपडा बाहेर यायला नको आहे। बटन पट्टीसाठी पण तुम्हाला फिनिशिंग गरजेची आहे। आता मी फोल्ड करून इथे एक स्टिच मारून घेणार आहे, स्टिच मारणार आहेत। आता आपल्याला ही रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला खालचे जे आहे ती खालची पट्टी लावायची आहे, कमरपट्टी। तर कमरपट्टीसाठी आपण जी आहे ती पट्टी घेणार आहोत, ती मी 2 इंचाची घेतलेली आहे आणि मी फोल्ड करून ती 1.5 इंचाची घेतलेली आहे। फोल्ड माझा 1.25 इंचापर्यंत झालेला आहे, 1.25 इंचाचा फोल्ड आलेला आहे। तर तुम्ही इथे बघा मी परत खाली फोल्ड ठेवलेला आहे आणि वरती आपण सरळ स्टिच मारावं जेणेकरून तुमच्या पट्टीची फिनिशिंग येऊन जाते। पट्टीच्या साईडने आपल्याला खाली फोल्ड मारून घ्यायचा आणि वरतून एक सरळ स्टिच मारून पट्टी आपण खाली फोल्ड करणार आहोत, जसं आपण नेहमीसाठी वापरतो तशाच तीच पद्धत आहे जी आपण फ्रंट साईडला प्रिन्सेस कट वगैरे बनवल्यावर तुम्ही इथे बघा तुम्हाला अशी एक्स्ट्रा स्टिच मारून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा एकदम इझिली कपडा खालच्या साईडनी टर्न होऊन जातो, म्हणजे खालच्या साईडनी फोल्ड होऊन जातो आणि तुम्हाला पट्टी लावायलाही इझी चालल्या जाते। हे बघा एकदम फिनिशिंगमध्ये येऊन जाते, काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम इझिली येऊन जाते पट्टी, तुमचा कुठे घोळ वगैरे काहीच पडत नाही आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी दुसरी साईड आहे म्हणजे हुक पट्टी जी साईड आहे ती आपल्याला अशीच बनवायची आहे। बटन पट्टीची साईड जशी आपण बनवली त्या साईडने तुम्हाला हुक पट्टीची पण रेडी करून घ्यायची आहे। ही बघा माझी इथे रेडी झालेली आहे सेम। तर तुम्ही इथे बघू शकता आपला नेक रेडी झालेला आहे। तर आपण इथे बॅक हुक आणि कटवर्कचा नेक बनवलेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। वेगवेगळे नेक वगैरे बनवायचे असेल किंवा वेगळे व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर इथे मी तुम्हाला डायरेक्टली पूर्ण ब्लाउजच रेडी दाखवते, हा आपला नेक रेडी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला नेक रेडी आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।